तर नमस्कार मित्रांनो, आता चाललो आम्ही ऑर्डर. तर जायचं आम्हाला घुसरमध्ये, अकोल्याच्या घुसरमध्ये. तर आता आम्ही निघालो घरून. तर आता जाणार ऑर्डर. तर शेवटपर्यंत नक्की बघा, चॅनल सबस्क्राईब करून घ्या लवकरात लवकर. अजून असे ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलने सबस्क्राईब करून घ्या. अजून एवढे खतरनाक ब्लॉग येणार आहे चॅनलवर. तर आलो आम्ही भाजी जागलीच्या बायपासवर. आता चाललो आम्ही पेट्रोल टाकायला पेट्रोल पंपवर. पेट्रोल टाकल्यावर डायरेक्ट मग अकोला. पाहू शकता नजारा. आणि आपल्याला म्हशीचा पसारा भेटला. गँग भेटली गँग. 302चे अध्यक्ष माननीय श्री. तू फेअर अँड लवली लावत जा, अजून गोरी दिसशील. आता आम्हाला टाकायचं पेट्रोल. आता आलो मी पेट्रोल पंपवर. बघू शकता तुम्ही आमच्या गावाचं पेट्रोल पंप. आता पेट्रोल टाकणार आम्ही गाडीतली. तर मित्रांनो, आता टाकला आम्ही पेट्रोल. आता टाकला आम्ही पेट्रोल. तर आता निघालो आम्ही आमच्या लक्षवर. म्हणजे आम्हाला जायचं आम्हाला अकोल्यामध्ये. तर आम्ही आता टाकलं पेट्रोल. आम्ही निघालो आमच्या मार्गावर. आमचं लक्ष एकच आहे, तिथे जाऊन करायला. आज आपल्याला हॉटेल ऑर्डर भेटून आहे. हे 26 किलोमीटर 26 ऑर्डर भेटायला आपल्याला डायरेक्ट. आज नाही करायचं आपला. आता चाललो आम्ही मार्गावर. तर आता तुम्ही काही लिमिट एन्जॉय करा. ते रिपोर्ट आता आम्ही पेट्रोल टाकायचं तर पेट्रोल पेपर काहीच गर्दी नव्हती. पेट्रोलसाठी भरभर करू राहिले लोक. एवढ्या राहायला पेट्रोल काही बंद उरायला नाही. काही आणि भरू नका. काहीच फायदा होईल नाही तुम्हाला पेट्रोल. काहीच फायदा नाही. सांगायचं पेट्रोल भरायचं काही ना लावू नका. पेट्रोल बंद होणार नाही, बंद होणार नाही. तरी लोक ऐकणार नाही. अरे पेट्रोल टाकलं तर टाका पाहिजे ना. टाकलं तुमचं एवढं दमू राहिलं ओढून. काय सांगा तुम्हाला. 148 पेट्रोल टाकलं. 148 हो. तेव्हा कोणतं काय नसते तर भावांना आला कांद्याची सरपणे पाहू शकता. हे आपली कांद्याची सरप. इथून 10 आम्हाला रे अकोला. आता आम्ही बोललो कांद्याची सरप म्हणजे आता इथून 10 आम्हाला अकोला. अरे अकोला सुद्धा आता चला. मौत को छू के टक से वापस आ सकता हूँ. क्या बात कर रहे हैं? अंडीवाला गेला आता इथून. आम्हाला पकडलं असतं तर आमची पुरी मारल्या गेली असते. फायनली गाईस आम्ही पोहोचलो अकोला. 29 टाईमच्या एवढा उन्हात आणायचं पोहोचलो डायरेक्ट आम्ही अकोला. होऊ शकता अकोल्याला नजारा तुम्ही खालचा. ले जाए जाने का हवाएं हवाएं. सगळ्यात शेवट टावर पाहून घ्या. बुर्ज खलिफा दाखवणार आहोत. बुर्ज खलिफा काय त्या खलिफा रे त्या खलिफा आपल्या अकोल्याला सगळ्यात फेमस टावर. असं म्हणतात की तिथे व्हिडिओ काढला डायरेक्ट माणूस डायरेक्ट व्हायरल होऊन जाते. हे आपल्या अकोल्याचे बुर्ज खलिफा. तिथे लोक व्हिडिओ काढायला मारतात. इथे असं म्हणलं जाते की इथे व्हिडिओ काढला की डायरेक्ट तो फेमस माणूस. त्याचं नाव काय, सूर्यकाबाई खंडेवाल टावर. पाहू शकता तुम्ही. मी शकता अकोल्यातली आपल्या
अकोल्यात तर पोचला आता. अकोल्याहून आम्हाला जाणं आहे अजून 6 किलोमीटर का 10 किलोमीटर जाणं आहे. कोणत्या तरी गावले आहे ते घुसरमध्ये जाणं आहे. घुसरमध्ये ट्रॅफिकवाले भेटले पाहिजे. ट्रॅफिकवाले भेटले पाहिजे. ट्रॅफिकवाले नाही भेटले पाहिजे. आता आमचं 18 नाही, आम्ही 16चेच आहोत. आमचं वयबीन नाही गाडी चालवलं ना. कधी आम्ही गाडी चालू राहिलो. 17 17 चालू आहे सध्या. 18 ट्रॅफिकवाले भेटले की पुरी मारले जाते. काहून की आता शिकणार बिना रस्त्याला लागेल. भयंकर काम आहे भाऊ. लय बेकार. तर भेटू डायरेक्ट आपण घुसरमध्ये. तर भावांना आपल्याला लागलेला आहे डायरेक्ट सिग्नल. आता इथे थांबा लागते आपल्याला. आता अंडाने 15 मिनिट आता सिग्नल लागेल आपल्याला. डायरेक्ट सिग्नल आता जाणार आहे आपण. सुटलं नाही ना 12 वाजून. आता इथे सिग्नल सुटलं. आता निघणार आहे आपण डायरेक्ट आपल्या मार्गावर. अकोल्याचे सोलर किती बढे आहे. किती बढ्या दिसते. इथे व्हिडिओ किती मावा निघते. मला विचारायचे मोठे मोठे बिल्डिंग आहे का तुमच्या गावाला सांगा. मुंबईमध्ये गेला डायरेक्ट ॲम्ब्युलन्स चालू झटका तर बाहेर रे भाऊ. अकोल्याला रेल्वे स्टेशनमध्ये पोचलो आम्ही. रेल्वे स्टेशनमध्ये आता आपल्या क्लायंटला फोन लावणार आहे आपण. त्याला लोकेशन विचारणार आहोत कुठे यायचं कुठे नाही. काहीतरी थांबू आता त्याला फोन लावला ना. त्याला विचारणार आम्ही लोकेशन कुठे आहे. ते तो आहे ना तो त्या आहे खाली जावं लागतं. काय नाही आता त्याला लोकेशन विचारणार आम्ही. लोकेशन थांबणार आपण. आता त्याला फोन लावणार आहोत. त्याला विचारला लोकेशन बघून हॅलो दादा म्हटलं लोकेशन टाकता का. हे अकोल्याच्या रेल्वे स्टेशनपेक्षा हा बरोबर हां रेल्वे स्टेशनच्या मागे हा पूल आहे किती. त्या पुलावर असं जायचं का मग मागून. हे ते समोर पूल आहे त्या पुलावरून असा टर्न मारायचा का मग. एक काम करा लोकेशन डायरेक्ट टाकून. हां 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 बरोबर. हां टाक लोकेशन टाका. दादा लोकेशन टाकणार आहे. रस्ता घुला आता आम्हाला जायचं आहे. आपण पहिलं जायचं आहे घुसरमध्ये. ते दादा लोकेशन टाकायचं लोकेशन टाकायची लोकेशन जायचं आम्हाला. हॅलो बरोबर ठीक आहे. ठीक आहे जवळ आहे. ट्रॅफिक लागेल आपल्याला लय मोठा. लोकेशन टाकलेली आहे. लोकेशन पाहत जावं लागतं. ट्रॅफिकमध्येच ट्रॅफिक पोलिसवाला पकडलं ना आम्हाला. आम्ही डायरेक्ट पलटी मारली. त्याच्यावर एवढ्या ताकदनं मारली. त्याला फाईन चाललं ना काय माहीत. इथे एकटं ट्रॅफिक आहे. इतक्या झोलापूरला एवढं ट्रॅफिक भयंकर ट्रॅफिक आहे. भावांना आम्हाला IT वाल्यांनी पकडलं होतं. त्याने इथे याला एवढा घरच नाही टाकली. त्याच्यामध्ये टाकी ट्रक मारला. त्याला मला टाकतो टाकतो तुम्हाला साईडला बरं पुढे. तर भावांना आम्ही अटोकला. आता तिकडून ट्रॅफिक आला. आपल्याला तिकडून जायला तिथे ट्रॅफिक आला. आपलं सिग्नल तिकडे टाकू राहिलं. लोकेशन तिकडे टाकू राहिलं. आपल्याला असं राहावं लागतं. तर ते इकडून पाहिजे असेल ना कोणता ना कोणता रस्ता. पण घुसरचा रस्ता भेटला नाही आम्हाला. तर आम्हाला कोणत्या जागीनं राहिलं कुठं. घुसर इधर से जाते आता ना. हाँ सीधा डामर का रोड. ऐसा जाने का. ठीक है धन्यवाद भैया. धन्यवाद.
आलं बेटा मला तू. दुसरा रस्ता नाही भेटवला. एक तर तिकडून ट्रॅफिकवाला लागेला यायना, तर त्याच्यापासून गेलं तर पुरी मारल्या जाते आमची. कशा रस्त्यानं झाला कुराला आम्हाला पाहून. इकडे बकऱ्या आणि बुकऱ्या. नाही सापडला सापडला रस्ता. सापडला रस्ता आम्हाला घुसरता दुसऱ्या इकडून समीरा पार्कमधून आलो आम्ही. लोकेशनच्या भरोशावर बाबा कधीच बसावं नाही ते. कुठून लागू राहिले राईट टर्न घेते म्हणजे लेफ्ट टर्न घे, ते काही सांगून राहिले नाही मला. आता भेटला आम्हाला रस्ता पाहू शकता तुम्ही. तिकून जाता येते म्हणतात ते आबा. चला आता भावांना आपण डायरेक्ट भेटू आता घुसरमध्ये. फायनली काहीच आम्ही पोहोचलो 20-30 किलोमीटरचा क्रॉस करून डायरेक्ट घुसरमध्ये. आता आपण ते लावला ना त्याच्या घरी आम्हाला उन्हात आलो तर काही लागणार आलो चाललो एवढा पब्लिक गेले आम्हाला घुसरमध्ये यायले. काय विचार 50 घराला जास्त विचारलं लागली. त्याचे लोक फोटे घालतात सांगा. काय थंड किनारा आम्ही सारा दादा उसका रस प्यायला ये म्हणलं फायनली 20-30 किलोमीटरचा प्रवास करून पोचला आम्ही घुसरमध्ये. दादा किनारा रस प्यायला ये म्हणलं मला. हा 2 लग्न झाले काय? नाही व्हिडिओ काढायला आलो. व्हिडिओ काढायला झाले लग्नाला त्याला देऊ काय नाही बा. मी काढला होता. मी मला प्यायला काढत होतो. नेलं काही आम्ही आमच्या लोकेशन पोहोचलो. आता आम्ही आता करतो आमच्या व्हिडिओचं काम. तुम्हाला नंतर भेटतो. डायरेक्ट घरी जाताना भेटतो आता. फायनली काही भावांनो, व्हिडिओच्या मनात तुम्हाला मी हल्दीचा शूट सांगायला जातो. हल्दीचा नव्हता, आपल्यासोबत स्कॅम झाला लई मोठा. तो शूट होता लग्नाचा. तिथे गेल्यावर माहीत पडलं लग्नात शूट आहे. लग्नात शूट आम्हाला आता लोक पुढला रात्रीचे वाजलेले 8:13 8:13 झाले. आता जा लागते आम्हाला 30 किलोमीटर पाशी टाकलेले. विचार करा तुम्ही. आणि तुम्ही फक्त आता आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या. असे ब्लॉग येणार आहेत की भयंकर. तुम्ही माझे 100 सबस्क्राईब केले त्याच्याबद्दल धन्यवाद, मनापासून धन्यवाद. आता चाललो आम्ही घरी. भेटू डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये. राम राम, जय श्रीराम. तेवढं हे करतात आपले शिवाय द्यायला चालत नाही. अरे शिवाय त्याच्या नाही ना म्हणजे ते मजा किती देतात. ते एक बार द्यायचं त्यानं अरे त्याचं म्हणजे त्याचे पुरे मित्र जाणार ते म्हणजे हॉकी नाही आहेत. आणि ते मित्र कसे आहेत जाणार नाही आहेत. हा तेच तर मेन आहे. आणि ते तोही आहे की नाही आरुष होला तर त्याला सपन्याला घेऊन चालते. त्याची स्पेशल फॅक्टरी आहे. त्या मित्रांनी खूप साऱ्या RTOला नहीं RTO नहीं अगर हम जा रहे हमने बहुत मुश्किलों से अभी गाड़ी निकाली है क्योंकि ट्रैफिक वाले बहुत है माल चेकिंग की वजह से. अभी हमको 3 जने मिले थे. उसके पहले 2 जने मिले थे पीछे. हमारे ना पूरी तरह से अटक गए थे. क्या बोलूँ आपको, आगे भी नहीं जा पा रहे थे, पीछे भी नहीं आ पा रहे. अभी हम जा रहे हैं घर को. हमारी हिंदी थोड़ी ठीक है, हमको माफ हमारे कर दे. छोटे उम्र है उम्र है, छोटी उम्र है अभी. हाँ बहुत उम्र है. 16 से 17 साल से हम इनके ताकत से मार्केट जाम कर रहे हैं. हम बहुत क्या मेहनत कर रहे हैं मित्रों. सपोर्ट करो तुम्हारी सपोर्ट की जरूरत है. तोंडात घर वाला की कॅमेरा असा ठेवणार. तुम्हारी सपोर्ट की जरूरत है हमारे को सिर्फ. अभी मित्र जाम करना नहीं हम. अभी मित्रों हमको हर RTO वाले मिल सकते. बंद तरी बंद हुए इथे बिना पगारची की नाही. फुलून मार्केट यावं लागतो. आम्हाला एक फॅन भेटला होता. रामराम दिले बिचारा गरीब होता. तो बंद करता ट्रॅफिक वाले समोर आहेत. चला बंद करतो सध्याचे. जाम आहे सिग्नल लागेला. सिग्नल ट्रॅफिक वाली झाली आहे तिची. ट्रॅफिक वाली दिसत मांगरा एकदम मांगरा. चला गजानन ताकद नाही गेला. गजानन वळला की दिसत तो गाइस पहुंच गया हमारे घर को. अब हमारे घर को आता काय म्हणतात हॅलो
आपल्या रेल्वे गेटच्या पाशी. हा. आलो नाही आरामचे नाही जेवण नाही आम्ही घरी जेवण करतो आलोच बा फ्रीजर पिऊ आलो. सकाळचं खातो मी मग कसं आता भाजी गिजी काही नाही आम्ही इकडे जेवण नाही गेलो आम्ही तुमच्या यानं लवकर आलो मी आम्ही तुम्ही बोलता. बरं 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 पैसे नाही आहेत मावाशी भाजी गिजी आणून मी कोणीच ओळखत नाही मला सध्या काही पाहून घ्या आता बाबाचा फोन आलता इसके पप्पा का फोन आ गया है तू इतने गाली दिया बहुत बुरी तरह गाली गया हमसे इसके बाद जेवण माझ्या घरी आता पोळी नाही आहे भाजी नाही आहे आमचे काय सांगा तुम्हाला सोपं वाटते आणि मी सकाळी 10 वाजता आलो काल रात्री जेवलो नाही काही नाही काल सकाळी बेकार काम आहे. बेकार काम आहे. तर जाऊ दे मित्रांनो तर आम्ही बसलो आपल्या घरी तुम्ही जा आता तुमच्या घरी तर एक गोष्ट ऐकून घ्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय घरी जाऊच नका ब्लॉग पूर्ण व्हा आणि हिंदी आवडली असेल तर लाईक बी करा आणि लाईक कमेंट कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र भेटू मग अशाच काही ब्लॉगमध्ये आता आम्ही पोहोचलो घरी आणि तुम्ही पाहून बोर झाले अन्यायवाले ठीक आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली सबस्क्राईब कम्प्लीट करून टाका कम्प्लीट केल्याबद्दल ॲड्रेसमध्ये धन्यवाद. चला बाय बाय मित्रांनो भेटू मग अशाच काही ब्लॉगमध्ये.